अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो. काही दिवसापासून मी खूप अडचणीत आहे. प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम, अडचणीवर अडचणी माझ्या आयुष्यात येतच आहे. मी कुणाचेही वाईट चितत नाही, तरी माझ्या स्वामीवरचा विश्वास हा ठाम आहे. स्वामी मार्ग का नाही दाखवत? स्वामी काहीतरी परीक्षा बघत आहेत त्याच्या बाळाची, त्याच्या भक्ताची. असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थांबा. तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्या परीक्षा घेत आहे, तर नाही. स्वामी तुमची परीक्षा बघत आहे की तुम्ही किती कणखर आणि मजबूत आहात. ते जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2-4 वेळा नाम घेऊन विसरलं तरी काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण होईल पुन्हा नामस्मरण करा. कारण संख्या महत्त्वाची नाही तर नाम घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, अगदी तसेच हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला येईल. अगदी मागणी न करता देखील तुमच्या मतीला येईल. सुरुवातीला 5 ते 10 वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही. निराश होऊ नका. पुढील वेळेस जास्त नाम घेण्याचा निश्चय करा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी आज म्हणत आहे, माझ्या बाळा, अरे कुठलीही गोष्ट इतका सहज घडत नसते. ते घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागते. अरे एवढ्यात काय डगमगून जातोस तू? अजून आयुष्याला तुला बऱ्याच संकटाचा सामना करायचा आहे. बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचं आहे. तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुमच्या हातात आहे. तुमच्या अडचणीवरील विश्वासभंग ठेव आणि मग पहा तू जिंकलासच. फक्त तू विश्वास अभंग ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, अनुभव आलेला काही लोकांची ही भावना असते की ते अनुभव कोणाला सांगायचे नाही. हे माझे वैयक्तिक अनुभव आहे. तर कोणी आपली टिंगल होईल, कोणी आपली टवाळकी करेल किंवा आपल्याला अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही. पण असे नसते. तुम्हाला जर अनुभव येतात तर ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोचवा. हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरीही तुम्हाला एक मोठे पुण्य मिळेल. व्यसनाकडे वळवणारे खूप मिळतील पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी मिळतात आणि त्यातले तुम्ही व्हा. जर तुम्हालाही अनुभव आला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव सांगा आणि तुम्ही भगवंताचे प्रिय भक्त व्हा आणि आशीर्वाद प्राप्त करा. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ याच्या भक्तांना असंख्य अनुभव येत असतात आणि असे अनुभव आल्यानंतर भक्तांमध्ये आणखी विश्वास निर्माण होतो व दिवसेंदिवस भक्ताच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. सध्याचा घोर कलियुगामध्ये विश्वास कोणावर ठेवावा हे समजत नाही. त्यातच बऱ्याच लोकांच्या नावावर फसवले जात आहे. त्यामुळे भक्तांमध्ये संभ्रम निर्माण होत असते. आज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजाची हजारो मंदिरे, मठ आपल्या भारतामध्ये आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक, कारण महाराष्ट्रामध्ये अक्कलकोट स्वामी महाराजाचे निवस्थान आहे. येथे महाराजाचे अस्तित्व शेवटी होते. त्यामुळे भक्ताची संख्यासुद्धा महाराष्ट्रात जास्त. त्यांना येणारे अनुभव वैयक्तिक असतात पण वाचकाच्या माहितीसाठी भक्ताचे नाव न लिहिता व जास्तीत जास्त सविस्तर न करता संस्कृत स्वरूपामध्ये अनुभव मांडण्यात येत असते. बऱ्याच भक्तांना
नामस्मरण करण्याचा अनुभव येत असतो. नामस्मरण करत असताना केसरी सुगंध येतो. त्यावेळी त्यांना लक्षात येतं की शक्ती आपल्या जवळपासच आहे. ती शक्ती आपल्याला वेळोवेळी तारत असते. काही भक्तांना केवळ तारक मंत्रामुळे मानसिक त्रासामध्ये घट झालेले दिसून येते. तारक मंत्राच्या सतत पठणामुळे अथवा श्रवणामुळे मानसिक समाधान मिळत असते. अनेकांना अडचणीत असताना स्वामी भक्तीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होत असते आणि तसेच त्याची अनुभूतीसुद्धा येत असते. उगाची भीतोसी भये पळू दे, वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. अशक्य शक्य करतील स्वामी, अशक्य शक्य करतील स्वामी. स्वामी भक्तांनो, तुमचाही ठाम विश्वास तुमच्या स्वामीवरती असेल तर श्री स्वामी समर्थ असे 108 वेळा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नामजप करा आणि बघा तुम्हाला मिळालेली आध्यात्मिक शक्ती आणि तुम्हाला आनंद. तुमचा शांत राहणं, संयम ठेवलं जाणं हीच स्वामीची खरी भक्ती. स्वामी तुमचे प्रत्येक क्षण निरीक्षण करत आहे. स्वामींना तुमचा प्रत्येक अश्रू आणि दुःख समजत आहे. फक्त तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवा. योग्य वेळी योग्य मार्गाने स्वामी तुमचा आयुष्य खूप सुंदर करतील. जे संयम ठेवतात, स्वामीचे नित्य नाम घेतात, त्याच्यासाठी स्वामी कृपेचा मार्ग आपोआप खुला होतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अनंत कोटी ब्रह्मनायक भक्तवत्सल्य भक्त अभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नाम घेतलं की संकटे येणार नाहीत. पैशाचा ढीग पडेल असे नाही, पण पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठीच आहे. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही करत राहा आणि समाधानाचा अनुभव तुम्ही घेत राहा. माझ्या बाळांनो, जो भक्त माझे मनापासून नित्य स्मरण करतो, शुद्ध निर्मल चरण करतो, प्रामाणिक कर्म करतो, असा भक्त मला सदैव प्रिय आहे. माझा असा भक्त म्हणजे ईश्वरीय गुणाचा खजिना आहे. अशा भक्ताच्या विश्वासाचा मी कधीही अपमान होऊ देत नाही. सुरुवातीला कितीही त्रास झाला तरी त्याला न्याय भेटूनच त्याचा अंतिम विजय होणारच आहे. प्रत्येक श्वासात भगवंताचे नाम असावे आणि डोळे उघडतात स्वामी महाराजाचे चरण दिसावे. अशक्य ते शक्य करून देणारी दिव्य शक्ती म्हणजे स्वामीचे नाव. चला तर ते न टाळता नामस्मरण घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा हा संदेश आवडला असेल तर आपल्या प्रियजनाला शेअर करा आणि स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करा. तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. धन्यवाद.